चला तर मंडळी, आज आपण नवरात्री उपवासासाठी चटपटीत पदार्थ करतोय। 1 चमचा शेंगदाणा तेल, त्यामध्ये पाव चमचा जिरे, 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे भिजवलेले शेंगदाणे आणि आवडीनुसार लाल तिखट घालून थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतायचं। 1 उकडून चिरून घेतलेला बटाटा आणि 2 ते सव्वा 2 ग्लास पाणी घालायचं। मीठ घालून 5 मिनिटं आमटी उकळून घ्यायची आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा। 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतले, त्यामध्ये आलं, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा तेलात परतून घालायचा। सोबत कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ, साखर, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून एकजीव करायचं। नंतर अर्धी वाटी राजगिरा पीठ, अर्धी वाटी भगर पीठ, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा लाल तिखट, 1 वाटी पाणी घालून बॅटर करायचं। तयार केलेल्या मिश्रणाचे वडे करायचे, बॅटरमध्ये डीप करायचे। मध्यम ते मोठ्या आचेवर वडे छान असे तळून घ्यायचे। उपवासाचा बटाटा वडा तयार झाला। आमटी सुद्धा 5 मिनिटं उकळून गॅस बंद केली होती। मस्त उपवासाचा झणझणीत रस्सा वडा तयार आहे। नक्की करून पहा। आवडला तर लाईक शेअर करा।